न खाऊंगा न खाणे दूंगा असं म्हणत पंतप्रधान मोदींनी कधी काळी या देशाला भ्रष्टाचार मुक्त भारताचं स्वप्न दाखवलेलं होतं. पण ही आता जुनी गोष्ट झाली. आता विरोधात बोलणारे कोणी विरोधकच शिल्लक नाही आहेत. त्यामुळं खाणाऱ्यांची हिंमतसुद्धा इतकी वाढलेली आहे की त्यांचा नारा झालेला आहे, अब हम खाएंगे और धर्म के नाम पे भी खाएंगे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या भ्रष्टाचाराची इतकी मोठी बातमी इंडियन एक्सप्रेसनं छापलेली आहे की त्याच्यावरनं आता पंतप्रधानांचा हा नारा नेमका गेला कुठं आणि पंतप्रधानांच्याच पक्षातले लोक, त्यांच्याच सरकारमधले लोक असा भ्रष्टाचार करतायत आणि त्या भ्रष्टाचाराचा स्तर पण किती वाढत चाललेला आहे बघा. म्हणजे हे कोणी लोकल नगरसेवक, आमदार, मंत्र्याचं प्रकरण नाही आहे. हे एका मध्य प्रदेशसारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं प्रकरण आहे आणि त्यांची हिंमत पण बघा की 13 डिसेंबर 2023ला त्यांनी शपथ घेतलेली होती. अजून 3 वर्ष पण पूर्ण झालेली नाही आहेत, पण त्याच्या आधीच जवळपास 300 एकर जमीन त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावरती आहे. म्हणजे मला ही बातमी बघताना आदर्श घोटाळ्याचं प्रकरण आठवलं, ज्यावेळी UPAचं सरकार केंद्रामध्ये होतं आणि त्यावेळी मीडिया अशा पद्धतीच्या बातम्या फार जोरजोरामध्ये आक्रमकतेनं चालवायचं. अशोक चव्हाणांचं मुख्यमंत्रीपद त्या सगळ्या प्रकरणामध्ये गेलं. त्यांच्यावरती आरोप होता, लष्करासाठी राखीव असलेल्या त्या सोसायटीमध्ये त्यांच्या सासूबाईच्या नावानं एक फ्लॅट घेतला. आता पुन्हा त्याच्यामध्ये सुद्धा नंतर काही गोष्टी अशा उघड झाल्या की खरंच तो प्लॉट जो आहे तो त्यावेळी पूर्णपणे लष्करासाठी राखीव होता का सोसायटीसाठी, याच्याबद्दलचे सुद्धा प्रश्न निर्माण झाले. पण तरी देखील त्यावेळी आगडोंब इतका उसळलेला होता की एका फ्लॅटच्या प्रकरणामध्ये एका महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता. आता इथं मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं प्रकरण समोर आलेलं आहे, पण सगळीकडे शांतता आहे. कुणी अजून काही बोलायला तयार नाही. आणि जिथं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही आहे, तिथं मोहन यादवांचा राजीनामा होईल का, याची सुद्धा शक्यता फार कमी आहे. प्रकरण नेमकं काय आहे? मोहन यादव यांच्या घरामध्ये विकास किती खोलवर पोहोचलेला आहे याचं सुरुवातीला एक मी तुम्हाला चित्र दाखवतो आणि ते चित्र बघितल्यानंतर तुमचे डोळे विस्फारतील. म्हणजे तुम्ही स्वतः आठवून बघा की गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही स्वतः किती जमीन खरेदी करू शकलाय. तुमच्यापैकी काही लोकांनी, कोणाच्या नातेवाईकांनी एखाद दुसरी कुठंतरी खरेदी केली असेल. इथं यांची खरेदी बघा, म्हणजे जवळपास 335 एकर आणि 245 प्लॉट्स एवढी सगळी खरेदी या लोकांनी केलेली आहे. आणि त्याचा एक चार्ट बघा, किती भरभरून विकास. तुम्ही नेहमी विचारता विकास कुठं गेलेला आहे. अहो, तो मोहन यादव यांच्या परिवाराच्या घरी मुक्काम करतोय. बघा, मोहन यादव मुख्यमंत्री 17 एकर, पत्नी सीमा 11 एकर, मुलगा वैभव 17 एकर, सुनबाई 10 एकर, त्याच्यानंतर चचेरे भाई निलेश पत्नीसोबत 108 एकर, चचेरे भाई गोविंद पत्नी आणि पार्टनरसोबत 47 एकर, त्याच्यानंतर एक भाऊ नारायण यादव 19 एकर, त्याच्यानंतर दुसरा भाऊ नंदलाल 17 एकर, त्याच्यानंतर त्यांची पत्नी रेखा 6 एकर आणि मुलगा 16 एकर. हे सगळं जे आहे ते कशा पद्धतीनं घडलेलं आहे बघा. 2028ला सिंहस्थ कुंभमेळा होतोय, उज्जैनमध्ये भरणार आहे तो. आणि त्या कुंभमेळ्याची तयारी म्हणून, सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी म्हणून उज्जैनमध्ये जो एक विकासाचा प्लॅन आखला गेलेला आहे त्याच्या अंतर्गत, म्हणजे जमीन खरेदी करणारे लोक हेच मुख्यमंत्र्यांच्या घरातले, तिथं नंतर सरकारी प्रोजेक्ट आणणारे लोक हेच स्वतः मुख्यमंत्री. म्हणजे हे एक सरकार चालवत होते की दलाली करणारी एखादी कुठली संस्था, रिअल इस्टेट संस्था, अशा पद्धतीचे व्यवहार हे सगळे घडलेले आहेत. आणि त्यामुळं हा सगळा पॅटर्न जो आहे तो भयानक आहे. आणि या सगळ्या जमिनी ज्या आहेत त्या बरोबर सरकारी प्रकल्पांच्या शेजारी आहेत. म्हणजे हा योगायोग कसा काय असू शकतो? या संपूर्ण जमिनी ज्या आहेत त्यातल्या बहुतांश जमिनींचा जो मास्टर प्लॅन आहे
तो केवळ या उज्जैनच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी बदलला गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अनेक सरकारी जमिनी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी राखीव असतात. कुठं क्रीडांगण असतील, कुठं शाळा असेल, कुठे काही धर्मादाय संस्था उभ्या राहाव्यात म्हणून राखीव असतात. पण या जागांचं आरक्षण बदललं जातं, नंतर त्या मुख्यमंत्र्यांच्याच कुटुंबातल्या कुणीतरी खरेदी करतं आणि नंतर पाठोपाठ तिथं एखादा सरकारी प्रकल्प किंवा सरकारी रोड जातो. आता ही बातमी जी इंडियन एक्सप्रेसला पहिल्या पानावर छापलेली आहे तिचं टायटल आहे हिज गव्हर्नमेंट मॅप्ड उज्जैन्स इन्फ्रा पुश, मध्य प्रदेश सीएम मोहन यादव फॅमिली बॉट लँड इन प्राईम एरियाज. इंडियन एक्सप्रेसच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह टीमनं याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं हा सगळा यांचा गोतावळा जो आहे तो गेल्या 2-3 वर्षामध्ये जमीन खरेदी करत सुटलेला होता आणि एखादी लँड बँक बनवावी अशा पद्धतीनं त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत. आता दुसरी गोष्ट, जेव्हा एखादा सरकारी प्रकल्प तिथं येतो तेव्हा सरकारी प्रकल्पामध्ये जमीन जाते म्हणून त्याची किंमत मिळते आणि ही किंमत पुन्हा दुप्पट, तिप्पट, चौपट वेगानं असते. त्यामुळं किती मोठे खिलाडी हे सगळे लोक आहेत हे तुमच्या लक्षात येईल. मोहन यादव यांची जेव्हा नियुक्ती झाली तेव्हा माध्यमांच्यामध्ये बातम्या ते कसे संघाच्या बॅकग्राऊंडचे आहेत आणि मग संघाचे लोक म्हटल्यानंतर ते कसे उच्च नैतिक मूल्य पाळणारे लोक आहेत, कसे साधे राहतात वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी छापून आल्या आणि या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या 3 वर्षामध्ये अशा पद्धतीनं ही सगळी जमिनीची अक्षरशः लूट उज्जैन आणि तेही महाकालाचं शहर महाकालाच्या विकासाच्या नावानं सुरू केलेली आहे. म्हणजे धर्माचं राजकारण करणाऱ्यांना आता कसलीच लाजसुद्धा कशी उरलेली नाही आहे हे या उदाहरणातून स्पष्ट होत आहे. काँग्रेसचे जे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आहेत जीतू पटवारी यांनी या संदर्भात काही गंभीर प्रश्न भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्याबद्दल उपस्थित केलेले आहेत. सवाल क्या है? सवाल है, जैसा मैंने कहा था कि क्या वल्लभ भवन की 5वीं मंजिल का नाम मुख्यमंत्री ऑफिस से हटा के मोहन यादव एंड फैमिली रियल एस्टेट प्राइवेट लिमिटेड कर देना चाहिए? क्या कहती है रिपोर्ट्स? दूसरा, मैंने जैसा कहा ये प्रेस कॉन्फ्रेंस नहीं है, ये प्रेस कॉन्फ्रेंस है. बहुत दुख के साथ मध्य प्रदेश जब देश में आज ये इंडियन एक्सप्रेस में रिपोर्ट, तो क्या मुख्यमंत्री पर सवाल हुआ? मध्य प्रदेश के तंत्र पर सवाल नहीं हुआ? यहाँ के करप्शन को लेकर जिस तरीके की पूरे देश में परिस्थिति थी उसको बल नहीं मिला. एनसीआरबी के आंकड़े कहते थे सबसे भ्रष्ट राज्यों में हम हैं. क्या उसको इस पूरी रिपोर्ट के बाद बल नहीं मिलता है? सवाल ये है, कुर्सी आई, साथ में जमीनें लाई, पहले सड़क का नक्शा, फिर परिवार की खरीदारी, धर्म नगरी को मुख्यमंत्री ने जमीन के धंधे का, गोरख धंधे का हिस्सा बना दिया. आखिर ये सवाल बनता है या नहीं बनता है? मेरा आप सबसे, हम सीधे सवालों पे जाते हैं, इधर उधर की बातें नहीं करते हैं. मुख्यमंत्री जी, आपको मध्य प्रदेश को बताना चाहिए और देश को भी बताना चाहिए, क्या सही है, ये सही है कि दिसंबर 2023 में मुख्यमंत्री बनने के बाद आपके परिवार और परिवार से जुड़ी कंपनियों ने 137 प्लाट खरीदकर लगभग 168 एकड़ भूमि अर्जित की? यदि नहीं तो क्या सही है? ये गलत है या सही है? प्रदेश को बताओ. रिपोर्ट्स में डिटेलिंग, और हम भी पूछ रहे हैं, प्रदेश भी पूछ रहा है. दूसरा, रिपोर्ट्स के अनुसार लगभग 111 एकड़ जमीन ऐसी जगहों पर खरीदी गई जो सड़कों, हाईवे की अधोसंरचना परियोजना से प्रभावित क्षेत्र है. क्या केवल सहयोग है या प्रयोग है? जमीन खरीदो और योजना लेके आओ. तीसरा, क्या सरकार उन सभी सड़कों और परियोजनाओं के बाईपास कॉरिडोर और भूमि उपयोग परिवर्तन, लैंड यूज चेंज की सूची सार्वजनिक करेगी? जिन क्षेत्र में मुख्यमंत्री परिवार ने भूमि खरीदी,
जब खरीदी तब क्या लैंड यूज था और आज क्या है, ये सार्वजनिक होना चाहिए नहीं होना चाहिए? क्या मुख्यमंत्री यह घोषणा करेंगे कि इन सभी भूमि सौदों में स्वतंत्र सुप्रीम कोर्ट के सिटिंग जज से न्यायिक जांच हो, निष्पक्षता पर काम होगा? मैं आग्रह कर रहा हूं पूरे प्रेस से और पूरे मध्य प्रदेश से कि रिपोर्ट के अनुसार मुख्यमंत्री के परिवार के पास 179 एकड़ भूमि मुख्यमंत्री बनने के बाद 2 वर्षों में 168 एकड़ नई भूमि जुड़ गई। मुख्यमंत्री बनने के बाद भूमि खरीदी की गतिविधि अचानक क्यों बढ़ी? कारण क्या है इसका? आता हे सगळं प्रकरण एखाद्या मुख्य वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावरती छापून येतं हे मोदी सरकारमध्ये फारच म्हणजे अनेकांना आश्चर्यकारक वाटतंय। आणि याच्या पाठीमागं भाजपमधलं काही अंतर्गत राजकारण आहे का? काही लोकांचं म्हणणं असं पण आहे की मध्य प्रदेशमधून ज्यांना आपलं मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं ते शिवराज सिंग चौहान यांनी या सगळ्या कागदपत्रांची माहिती या वृत्तसंस्थेला पुरवली आणि हेच म्हणजे कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान। खरं तर सरकारला जाब विचारायला पाहिजे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार होतं, त्याचं काय झालं? इथं त्यांच्या सरकारमधले मुख्यमंत्री स्वतःची संपत्ती दुप्पट चौपट आठपट करून बसलेत। काही दिवसांपूर्वी स्वतः शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत माहिती देताना एक टोला लगावलेला होता, तो पण ऐका। हाँ, मैं भारत का कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान कह रहा हूं, कई किसानों की आय दुगनी हुई है और केवल दुगनी नहीं माननीय अध्यक्ष महोदय, मैं जिम्मेदारी के साथ कह रहा हूं, केवल दुगनी नहीं, कई किसानों की तिगनी भी हुई है, कई की चौगनी भी हुई है और कई की 8-8 गुना। त्यामुळे आता प्रश्न हा उरतो की पंतप्रधान मोदी या मोहन यादवांचं नेमकं काय करणार? न खाऊंगा न खाने दूंगा और किसी ने खाया तो सूद समेत वसूल करूंगा, अशी शेखी त्यावेळी पंतप्रधान मिरवत होते। आता मोहन यादव त्यांच्याच सरकारमधले त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री इतक्या उघडपणे जमिनीची लूट करत सुटलेले आहेत आणि याच्यामध्ये सरळ सरळ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट दिसतोय। जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेता तेव्हा तुम्ही अनेक वेळा गुप्ततेची शपथ असते, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे जनहितासाठी गुप्त ठेवाव्या लागतात। इथं प्रत्येक गोष्टीची माहिती यांच्या फॅमिलीमधल्या लोकांना आहे आणि त्यानुसार हे सगळे लोक जमिनी घेत सुटलेले आहेत। पंतप्रधान मोदी अगदी कालच एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमामध्ये भ्रष्टाचाराच्या बद्दल किती तावातावानं बोलत होते आणि आम्ही विरोधकांच्यावरती कारवाई केली की ती कारवाई म्हणजे कशी चुकीची आहे, सूड भावनेतनं होतीये असा टाहो फोडतात, पण आमचं भ्रष्टाचार विरोधी धोरण जे आहे ते किती कडक आहे हे ते सांगत होते। साथियों, ये लोग करप्शन को लेकर दुनिया भर के इंडेक्स उठाकर लाते हैं, भारत को कटघरे में खड़ा करते हैं। इनके इकोसिस्टम का मीडिया भी 24-24 घंटे उछालता रहता है, लेकिन जब करप्शन के विरुद्ध एक्शन होता है, जब कार्रवाई होती है, तो यही लोग चिल्लाते हैं। सबसे पहले हल्ला मचाने का काम कौन करते हैं? यही गलत हो रहा है, फलाना गया, ढिकना गया, रेड कर दी, जांच कर दी, अरेस्ट कर दिया। सवाल उठाए जाते हैं, कार्रवाई ऐसे क्यों हो रही है, वैसे क्यों नहीं, अब क्यों हो रही है, तब क्यों नहीं, ए पर क्यों हो रही है, बी पर क्यों नहीं हो रही है। यही उनका खेल है। साथियों, इन लोगों का कैरेक्टर समझना देश के लिए बहुत जरूरी है। खास तौर पे मेरे देश के युवाओं को इनको पहचानने की जरूरत है और हमारी जैन जी को तो बहुत जल्दी समझना चाहिए। जल्दी समझो, वरना अब सूर्यवंशी आया है। त्यामुळं असा सगळा प्रकार आहे। आपण काही दिवसांपूर्वीच राम मंदिरातल्या सगळ्या देणगीमध्ये कशा पद्धतीनं भ्रष्टाचार झाला, दानपेटीतून सुद्धा पैसे पळवण्याची हिम्मत
चांदी सोनं पळवण्याची हिंमत या लोकांची होऊ शकते, म्हणजे यांच्या मनामध्ये राम किती आहे हे उघड होतं. आणि इथं सुद्धा आता उज्जैनमध्ये महाकालाच्या नावानं या सगळ्या गोष्टी होत आहेत. आता गंमत बघा की मोहन यादव यांच्या बचावासाठी भाजप आणि त्यांची IT सेल उतरलेली आहे. आणि कसे मोहन यादव यांची बॅकग्राऊंड जी आहे ती रिअल इस्टेट कंपनीची आहे आणि त्यामुळं त्यांनी या सगळ्या गोष्टी आधीच डिक्लेअर केलेल्या होत्या. त्यांच्यासाठी ही गोष्ट जी आहे जमीन खरेदी ही फार नवीन नाही आहे. मला खूप म्हणजे कमाल वाटते या लोकांची. असाच बचाव जर त्यावेळी काँग्रेसच्या लोकांनी अशोक चव्हाण यांचा केला असता, की ते पण एका माजी मुख्यमंत्र्यांच्या घरातले आहेत, त्यांच्यासाठी एक फ्लॅट जो आहे तो काय मोठी अशी गोष्ट आहे. पण आता म्हणजे दुसऱ्या अर्थानं बघा की हिंमत पण बचाव करणाऱ्या लोकांची किती वाढली आहे की त्यांना या गोष्टी ज्या आहेत त्या काहीही वाटत नाही आहेत. काँग्रेस पण भ्रष्टाचारी होती तर आम्ही पण भ्रष्टाचारी आहोत म्हणून काय झालं, तुम्हाला भ्रष्टाचारांच्या मध्ये पण देशभक्त भ्रष्टाचारी निवडावे लागतील, अशा पद्धतीचा बिनडोक युक्तिवाद हे लोक देऊ लागलेले आहेत. त्यामुळं काय बोलायचं आता याच्यावरती तुम्हीच तुमच्या कमेंट ज्या आहेत त्या प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा. थांबूयात आपण इथेच. धन्यवाद.